त्याच्या निंजा झालाय बघा. हे बघा बायको माझी मामा खायला शिकलाय बघा ही. पंडित असासिन कोणी पंडित खान साहेब असासिन खान हो ना. तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. वाजले आहेत 7. संडे आहे आणि छकुलीचा वर्किंग डे आहे. तरी पण बिचारी सकाळी 7 वाजता उठून माझ्यासाठी रील बनवा लागले. तर आम्ही कंटेंट शूट करायला लागलो. तुम्ही पण बघा आमचा कंटेंट, कारण ऑलरेडी तुम्ही हा इंस्टाग्रामवर बघितलाच असेल, पण मी असं शूट करत असतो. शूट करी का शूट कर. तर विषय असा आहे की दिवसभर झोपून आणि 2 पिक्चर बघून काढलेला आहे. दिवसभर पडूनच होतो बघा ह्या सोफ्यावर. सो आता वाजल्यात 6. रविवार आहे आज आणि अंकिता जॉबला गेले, कारण त्यांच्या कंपनीचा कुठला तरी मोठा इव्हेंट होता तिकडं आहे ती. आणि बिचारे असं आहे की पूर्ण वीक ती कामाला गेले. एकच तिला वार मिळतो, तो म्हणजे संडे, तो पण वर्किंग आहे. आणि परत तिला उद्या कामाला जायचं आहे. सो मला माहिती आहे. आणि त्यात कसं आहे 7 ते 6 म्हणजे 8-9 ते 7 वाजेपर्यंत कंटिन्युअस उभं राहायला लागतं आहे. तिथं गेले त्या इव्हेंटला उभं राहायला लागतं आहे आणि इन्फॉर्मेशन द्यायला लागतं आहे त्यांच्या कंपनीची. सो काल पण त्याची कंबर आणि पाय दुखत होते, आज पण कंटिन्युअस तसंच असेल. त्यामुळं कंबर पाय दुखतच असणार, कारण ऑलरेडी तिची तब्येत ठीक नाही आहे. सो मी असं डिसाईड केलं आहे की संडे तर गेला, कारण आमच्यासाठी दोघांसाठी एकच कॉमन डे असतो संडे, ज्याच्यासोबत आम्ही म्हणजे जेव्हा आम्ही टाईम स्पेंड करतो, खूप बोलतो एकमेकांशी, गप्पा, फिरून मंदिरात जाणं, हे असलं सगळं काही करतो, बाहेर जेवायला जाणं. पण आता पूर्ण दिवस गेला, परत ती येईल म्हणजे आज पण यायला 8-9 वाजतीलच तिला, आणि परत ते उद्या जाईल कामाला. सो मी असं प्लॅन केलं आहे तिच्यासाठी एक छोटंसं सरप्राईज केलं आहे की सगळ्यात आधी तर पूर्ण घर आवरून घेणार आहे मी. म्हणजे आता काय आवरलं नाही आहे घर, तर पूर्ण घर. आणि ती गाणी यामुळं बंद आहेत की कारण कॉपीराईट येतो सारखा. तर पूर्ण घर आवरून घेणार आहे. बाल्कनी पूर्ण स्वच्छ करणार आहे. बाल्कनीत मस्तपैकी टेबल, 2 चेअर आणि जेवण मी बनवणार आहे. आणि तिला थोडंसं असं सरप्राईज, आणि असं तिला खूप आवडतं असं कॅन्डल लाईट डिनर. तर मी घरातच प्लॅन करणार आहे, बाल्कनीत हे सगळं. लेट्स गो. आता प्लॅन मध्ये थोडा चेंज आहे. छकुलीचा फोन आलेला. छकुली म्हणली की आपण बाहेरच खाऊया प्लीज. सो आता कसं द्यायचा सरप्राईज मला तर कळलं. आता काय करतो, तिला घ्यायला जायचं आहे वारजेला. सो 9 वाजता तिला घ्यायला जाईल, बाहेरच खाऊ घालेल. पण मी जे प्लॅन केलं आहे ते करणारच बाई. बाल्कनीत मस्तपैकी टेबल चेअर लावतो, चहा बनवतो आणि चहा तिच्यासोबत पितो. पण बाय कसे विषय असा आहे की मी हे खरं तर दुपारीच करायला पाहिजे होतं, पण झोपलेलो. आणि मी आज 2 पिक्चर बघितले. त्यातला पहिला पिक्चर होता द ट्रू मॅन शो, जिम केरीचा पिक्चर आहे. खूप भारी पिक्चर आहे, 1 नंबर आहे. आणि दुसरा पिक्चर बघितला दे प्यार दे 2, तो पण मला आवडला, खूप भारी पिक्चर होता. तर आता हलकी साफसफाई केली आहे. इथं टेबल लावतो, इकडे एक चेअर, इकडे एक चेअर, आणि थोडंसं मस्त भारी करतो जरासं. मग बाहेरनं आले की इथं ती लाईट चालू होईल, लाईट चालूच ठेवल, टेबल सजवून ठेवल, आणि जेव्हा ती आत येईल तेव्हा
तर झालेलं आहे. बाल्कनी पण एकदम क्लिअर खट्ट झाले. आता थोडंसं 5-10 मिनटं ना ते वाढू द्या, म्हणजे कसं होतं माहिती आहे का, वाळले की कसं मग जमलो सेटअप मारता येईल. सेटअप मस्तपैकी टेबल, त्याच्यावर मस्त असं एक कापड, 2 चेअर, राईट लेफ्ट एक दाखवतो, म्हणजे जसं पण होतं तसं तुम्हाला दाखवतो. असा विषय आहे. दमलो भाई. आता वॉशरूम पण 2 धुवून घेतले, बेसिन राहिले ते पण मारतो. तर घाईत आवरायला लागलोय कारण ती पोचली आहे आणि मला तिला घ्यायचंय जाऊन वारज्यातून. भाई तयारी अर्धीच झाली तरी पण तिला बहुतेक वेट करायला लागतोय. तयारी केली तुम्ही पण तिच्यासोबतच बघा. आता तिच्यासोबत तिला घ्यायला जातो. तुला मी सरप्राईज द्यायचं म्हणलेलं, पण तू तर बाहेरच खाऊ, बाहेरच थांबू, हेच करू तेच करू. बापरे. तुलाच बाहेर खायचं होतं, बाहेर सगळं काय आता बोलायचं. आमच्या सरप्राईजचा पचका करून टाकला याने. कसलं करून ठेवलं सगळं. म्हणलं तुला बरं वाटावं, बिचारीचं संडे. तर भाजी आणलेली आहे घरामध्ये, भाजी आणली. तर आता गेलेलो मी का नाही भाजीच्या दुकानात. तिथं काय झाला माहिती आहे का तुम्हासनी? तिथं भाई सेम सगळे नवरे बायकांनी हाकलून दिलेले घरातून की जा भाई भोगीची भाजी आण, भोगीची आण, नाहीतर घरात नसतोय, घरात अजिबात घेणार नाही, असली धमकी दिली असेल बाय बायकांनी त्यांना. आमच्या म्हाताऱ्याला भेटाया. हे बघा हे म्हातार. तर बघा कशाला लागेल का नाही. तर सगळ्यांना हा व्हिडिओ म्हणजे आज भोगीची हार्दिक शुभेच्छा. काय असतं मला माहित नाही. भोगीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि जर हा तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी बघत असाल तर मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. संपला विषय. चुकीचं काहीतरी बोलले मी. मकर संक्रांतीच की. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्याकडून तुम्हाला तुमच्याकडला तिळगुळ घ्या, गोड बोला. तिळगुळ काय आमचे तिळगुळ सांडू नका, आम्हाला अनसबस्क्राईब करू नका. आमचं संक्रांत सेलिब्रेशन कसं असेल काय असेल ते तुम्हाला बघायला भेटेल लवकरच. आता छकुली करणार आहे टमाट्याची भाजी, हा ना छकुला? टोमॅटोची भाजी करणार आहे छकुला आमचा. तर आमच्या छकुलीला वाटत नव्हतं बरं, त्यामुळं आमची छकुली हाफ डे नाही 4 वाजता आली ना तू. आणि तरी पण बघा ती माझ्यासाठी जेवण बनवते. मी तिला म्हणलेलं मी बनवतो, पण ती म्हणली तू चांगला नाही बनवत, माझी मी बनवतो. हाल किती चाललेत बघा, रडून बिचारी ग. उगी असू दे, तुला रडवणाऱ्याचं घर आपण उन्हात बांधू. सैयार तू तो बदला. काय पद्धत आहे भाई, भयंकर पाऊस पडायला लागलाय भाई. जानेवारीमध्ये पण पाऊस पडतोय. एकतर थंडीने हालत खराब आहे, त्यात हे पाऊस म्हणजे कामच तमाम. भलताच भिजलोय बघा. क्या बोलणे का रे, क्या विषय हो गेला मामा. तर आता पटकेने कपडे आवरायचे, जेवायचे, छकुलीला घ्यायला जायचंय. मग तिच्यासाठी साडी घ्यायची आहे काळी, आणि हलव्याच्या दागिने काहीतरी असतं ते पण घ्यायचं आहे. थोडीशी अजून शॉपिंग करायची आहे. आणि आज लोक येणार आहेत घरी जेवायला, कारण आज आहे भोगी.
बोगी 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 आणि बोगी 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 बोगी. तर आता जेवण झालेलं आहे, फ्रेश पण झालं थोडं. भयंकर भाई धुळून बिळून लागलेली, पाऊस पण कमी झाला आहे. आता जातो छकुलीला घेतो, छकुलीला घेऊन शॉपिंग करायचे. लेट्स गो. छकुली घ्यायला लागल्यात हलव्याचे दागिने. पहिल्यांदाच बघतो माझ्या आयुष्यात मी तर बाई. आणि त्याच्यानंतर इथंच भाजी घ्यायचे आणि इथंच बाकीचं सामान सगळं एकाच ठिकाणी मिळालं. त्यामुळेच म्हणलेलं तिला कर्वेनगरला जाऊ बाई. छकुली झाले कन्फ्यूज काय घ्यायचं ते. तुलाच माहित आता. कितीला आहे? 5. कुठली मोठी का छोटी? या या तुम्ही या. चल वाटत द्या. हे कितीला आहे? 40 रुपयाला. नाही ना. जाऊ सर जाऊ. छकुलीचं साडी निवडणं चाललेलं आहे आता. खूप भारी भारी साड्या आहेत. आता छकुलीची साडी पण झाली आहे, तिची शॉपिंग पण झाली आहे. आता जातो आम्ही आद्याच्या घरी. त्यांनी पहिल्यांदा चहा प्यायला बोलवलं आहे, म्हणजे बोलवतच असतो, पण आता मला या इथं घरी चहा पिऊ. आता त्याच्या घरी जाऊ आणि तिथून जाता जाता भाजी पण घ्यायची आणि मग लोक येणार आहेत. मग घरी जाऊन जेवण बनवायचं. दणकट काम आहे आज बाई, विषय. तर आम्ही खूप सारं सामान घेऊन आलो आदुलीच्या घरी. हो. कीप युअर स्माइल द काय लिहिले शूज Keep your shoes on the stand. स्टँड कुठे आहे? एवढं शांतपणे केलंय लिहून, इथं स्टँडच नाही. कीप युअर शूज ऑन स्टँड. हा आहे ना. स्टँड कुठे आहे? बाहेरून कधी कशी काय? नागडा बसतोय घरात. स्टँडच नाही भाई. लोकांना बोलून बाहेर स्टँडच नाही भाई. हे काय कुठली मस्करी आहे पण ही. कीप युअर शूज ऑन द स्टँड. व्हेर इज द स्टँड बट भाई. स्टँड हो भाई. अगरबत्ती बोल गणपती बाप्पा मोरया भाई. हेल्मेटला अगरबत्ती लावतात. ओ माय गॉड. त्याला घरी चहाला बोलवायचं नव्हतं, हे तमाशा दाखवायला बोलवायचं होतं. त्याला हे दाखवायचं होतं म्हणून ते की माझी रूम नाहीये, माझं घर आहे. मस्त केलंय वा. दाखवायचं होतं. पोरांनी घरात मेहनत केली बघा. तो पिक्चर बनवतो म्हणून त्याचे फेवरेट पिक्चर त्यांनी लावलेत आणि हा फालतू पिक्चर आहे. बापरे. सगळ्यात हा एक नंबर पिक्चर आहे लंच बॉक्स. त्याच्यानंतर हा भाई. हा तर सगळ्यात इथं पाहिजे होता. लोकांना काही इंटरेस्ट नाही वाटत आवडीचे पिक्चर. साळा. हा कॉर्नर छान केलेलं. हा इथं पण पिक्चर आहेत बघा. मसान, वाटा. ए आहो ना आपला फोटो. इथं पण खूप भारी केले त्याने बघा. मस्त बनवलं, क्रिएटिव्ह बनवले घर पण आधीने. बाहेर हे नको दाखवू. हा बनवतो. पण हे बोलू पण नको ना. काय होईल. पण खूप भारी बनवलं आधीने घर आणि खूप भारी आहे बघा. इथं बघा मांजर कसलं भारी आहे. कसलं भारी मांजर. डुप्लिकेट मांजर बघा. कोणीतरी चहा आणला बघा बघा. बाई बाई. तर पावटा, पाचोळा, सोनोळा, कोकोळा, मोकोळा हे सोलायला लागलेत बघा इथं. आणि दोघं थापा मारायला लागलेत जेवणावरनं. नॉन व्हेज. बऱ्याच दिवसानंतर आदेश पानचोके ब्लॉग मध्ये आलाय. काय वाटतं तुला? भारी वाटतंय यार. स्वामींचं दर्शन घेतलं. अजून काय याच्याकडनं अपेक्षा करायची असलं फालतूगिरी सोडून? अक्कलकोटचं जाण्यापेक्षा स्वामींकडं दर्शन मिळून बघा. That's why I'm coming in here.
क्या बोला है? सेंट जोसेफ Gusto la Saint सेंट Joseph. जोसेफ. पण याला तू का सेंट जोसेफ म्हणतोस? फोन कर इस पर खेला. Hey guys, today I'm going to be showing. Okay, let's do it now. What's up, sir? I think I'm going to be doing. आय लाईक. चल आजच्यालाच खेळू Let me tell you. आजच्यालाच My God, you उद्या खेळू उद्या. It's little. आज खेळू ना चलेस उद्या खेळू. काय? तर छकुला माझ्या बाबू बनवायला लागला आहे भोगी. म्हणा सगळ्यांनी बोगी 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 बोगी. एवढ्यातलं एवढंच बनलंय. पातळ बनवते का? शेंगदाणे उकळाय का लागले? हा यात टाकायला भयंकर दिवाणगी आहे. तर आधी ह्या भाज्या तळून घेतल्या, तळून नाही घेतल्या, परतून घेतल्या. परतून घेतल्या. आता खोबरं इथं परतायला लागले, शेंगदाणे इथे उकळायला लागले. आता अजून काय करायचं? अजून काय परतायचं? कांदे. आता कांदे परतायला टाकले ना. कढीपत्ता पण नाही. कढीपत्ता नाही तिथं नाही भेटला. वाव गोंडूस. ट्रिपल राईस चायनीज. तर आत जेवढ्या जोशात काम चालू आहे तेवढ्याच जोशात बाहेर पण काम चालू आहे भावांनो का. नाही करणार नाही होणार आपला विषय आठवलं. बाबा म्हणे. तर कसं झालं आहे? आकाश सारखं झालंय. तिकडे सरका होतं, तिकडे सरकून बस. तू सर. हो. कोणी खाल्लं? फॅन बंद करतो का बाळा? म्हणजे तर गार नाही. कसं झालं रे? अरे बोलशील? मी का एक नंबर आदुली. अरे हो. वाह. पहिल्यांदा वैशा कसा कुच करून खायला गेला. कुच करून खातो काच काटून. हॅपी जर्नी. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला सुद्धा हार्दिक शुभेच्छा. 6, 7 गो. टा 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 टा. मशा चंपक त्याच्या कसं चालतो. आमचं कुत्र वायवल झालं आम्ही रील आता शूट करतो बघा. काय करतो तुम्हालाच कळलं. चलो रेडी. ठीक आहे काय फालतू इथं स्माईल, तू तिथं स्माईल. मी कुठे स्माईल इकडे स्माईल. आधी कोण कुठे चाललंय? आधी मी इकडे चाललोय, तू तिकडे चाललोय. आणि मग आणि हे कसं सॅड कसं करायचं? ओके स्माईल. अच्छा एवढंच का? ठीक आहे. हा.
नेक्स्ट करना नेक्स्ट अजून करायचं अरे नाही नेक्स्ट करता चालतंय एक नंबर जबरा है शॉट नो शॉट ते सेव नाही केले तर आम्ही फायनली टिकटॉकर बनलेलो आहे टिकटॉकर बनेंगे टिकटॉकर बन ये चाल ढाल अलग है इसका निंजा चाचा निंजा चाचा आमचा चाचा निंजा झालाय हे बघा बायको माझी मावा खायला शिकले बघा ही खाली आले आणि मला म्हणायला लागली मला मावा खायचा आहे बघा हे तोंडात बघा मावा आहे बघा आणि मावा खायला शिकवणार आहे बघा हे दोघं आणि हा एक ह्या एक पोरानं आणि ह्या दोन पोरानं हिला मावा खायला शिकवलं पान बॉईज अरे काय होय त्यो बघ पलीकडे बघ पालच वाटायला लागलाय बाई तू काय म्हण रास्ता पे घूम रहा है सी बोल अभी नरे में कसा एपअप करत डाले नहीं बल्कि डाला नेक्स्ट टाइम आपण कुस्ती हा पण डान्सर होता बरं का खूप भारी डान्स करायचा पण आता कर बरं एक हिपहॉप डान्स मारा आणि ह्याचा गुरु तुझा गुरु कोण आहे ह्याचा गुरु कोण नाही ह्याला जरा पण कोण आहे हे तुला कोणी डान्स शिकवलं रे गणित आचार्य नाही सरोज खान पंडित असासिन कोणी पंडित खान साहब असासिन खान काय म्हणला पण बनलंच काय असासिन खान पंडित असासिन खा पण गो घेऊ यांचा पंडित असासिन खा बघा ए बॅटल भाई बॅटल ना बॅटल भाई तो भाई बॅटल 5 6 7 8 माझी बॅटल हा याची बॅटल त्याची बॉलर अरे दोघं मावून झाले तेडी एक आलं लांगाव गाडी आहे कोणाच तरी आहे खान साहब आप थोड़े से गलत कर रहे हैं ये जो पोज है ये जो डांस की जो मूव है वो थोड़ा सा अलग आपने सिखाई थी हमें आप थोड़ा सा गलत कर रहे हैं आप आए कलकत्ता आप कलकत्ता आएंगे हम आपको कलकत्ता वाला हिप हॉप सिखाएंगे कलकत्ता वाला हिप हॉप होगा ना फोटो हो जाएगा जनाब जोनाब हो जाएगा फिर वरच आहे भाई ये नहीं हो रहा भाई ये कर लूंगा ये नहीं हो रहा है वो सर तो कैसा है थोड़ा सा राइट होना पड़ेगा
असं कर हां हे पण राहतं वर वर असंच नाही वर आता याच्यावर हे अरे हे ऐकत आजी झालं नाही का स्ट्रेचिंग कर सारासारखं. डान्सच्या आधी एवढं असतं. अरे मग रिअल डान्स सर आय वॉन्ट टू लर्न रिअल डान्स. कमरे हात न ठेवता चालेल नाही कमरे हात तुझे असं काय मग त्या पाहिजे पूर्ण पूर्ण कर ना आता काय येतंय हे कोण करणार तेच काय सांग ना सांग ना त्याला एकदा. ते शिकायला क्लासला आलो ना बाहेर सगळं होतं. अरे बघ हे असं आहे हा पाय असा जम्प करायचे आणि हा पाय असा हे करणार टाकायचा कमरेतनं बेंड. मग असं होतं. खोब्यातनं बेंडो. हा, असं फक्त बेंड असं आहे का? असं नाही आहे असं आहे तर तुला खूप मोठी स्टेप आहे ती अशी आणि ही अशी आहे चालते तू हे कर बाई. तर आता रात्रीचे वाजले आहेत 3 आणि किचन मध्ये काय राडे चाललेत बरोबर. छकुलीचा दरवाजा लावून घेतलाय. आम्ही आता एक पिक्चर बघितलाय. कुठला पिक्चर आहे आता? कुठला पिक्चर होता? डाईज रे काय? डाईज काय कुठला पिक्चर होता रे बाळा? डाईज डाईज काय नाही डियाज 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 द डे ऑफ न्यायाचा दिवस. गेला चाय नाही गेला चाय बनवायचं आधी चाललंय. शॉक थोडी असते ना चहा काय पाणी सुद्धा इकडे तिकडे डाईज इराई डाईज इज ऍक्च्युली डाईज इराई म्हणून पिक्चर बघितलाय. न्यायाचा दिवस खूप भारी हॉरर पिक्चर आहे. तुम्ही पण बघा. खरंच यार म्हणजे बघा खूप मस्त पिक्चर आहे. तसं चहा बोलतात, पितो. तसे लोक बोलतात कसं म्हणजे ॲक्च्युली खूप दिवसांनी काहीतरी फिल्म इंडस्ट्रीत काहीतरी घडलं आहे चांगलं. ॲक्च्युली तुम्ही सगळ्यांनी बघायला पाहिजे. डे ऑफ व्राथ म्हणजे न्याय. रात्र म्हणजे डे ऑफ द रात्र दिवसाची रात्र.